जुनी पेन्शन द्या या मागणीसाठी कोल्हापुरात महामोर्चा, पेन्शन संघटनेचा एल्गार, सर्व संघटना एकवटल्या. नो पेन्शन नो वोट, एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणांनी परिसर दुमदुमला. 1982 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान अशी भूमिका घेत नो पेन्शन नो वोट, पेन्शन आमच्या हक्काची अशा घोषणा देत जुनी पेन्शन संघटनेच्या अजेंड्याखाली जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. ऐतिहासिक टाउन हॉल बाग ते जिल्हाधिकारी कार्यालय 3000 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शनचा आवाज घुमला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात जिल्ह्यातील विविध केडरच्या संघटनांनी पाठिंबा दिला. जिल्हाभरातून सरकारी निमसरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध संवर्गातील कर्मचारी अशा हजारो कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनचा नारा दिला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे म्हणाले, देशातील 6 राज्यात जुनी पेन्शन योजना लागू आहे, मग महाराष्ट्रात का नाही? सरकार एनपीएस, डीसीपीएसच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे घेत असतं. ही रक्कम शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावानं उद्योजकांना देत आहे. गॅरंटेड पेन्शन स्कीम योजना लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सध्याची 10% रक्कम कपात होत आहे, त्याला आमचा विरोध आहे. पेन्शन विनावंचित असलेल्या राज्यात 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या कुटुंबियांची मते विचारात घेतली तर ती 1 कोटीहून अधिक होतात. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी जो पक्ष पेन्शन देईल त्यालाच मतदान, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. नो पेन्शन नो वोट हा मुद्दा अगदी निवडणुकीत प्रभावी ठरणार आहे. यासाठी संघटनेच्या वतीने राज्यात वोट फॉर ओपीएस, ओल्ड पेन्शन स्कीम यावर ठाम राहण्याचा निर्धार करण्यात आला. इथून पुढेही महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात पेन्शन क्रांती महामोर्चाची मालिका सुरू राहणार आहे. 15 डिसेंबरला शिर्डी येथे संघटनेच्या वतीने महाअधिवेशन होत असून या अधिवेशनात 10 लाख कर्मचारी सहभागी होऊन वोट फॉर ओपीएसचा वज्र निर्धार करतील, असे संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी सांगितलं. यावेळी सर्व पेन्शन समन्वयक समितीचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, दादा लाड, SD लाड, अनिल लवेकर, भरत रसाळे, राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, रविकुमार पाटील, प्रमोद तौदकर, राजेंद्र कोरे, गौतम वर्धन, तानाजी घरपणकर, गजानन कांबळे, पेन्शन संघटनेचे बालाजी पांढरे, निलेश कारंडे, विजय रामाने, मारुती फाळके, अमर वरुटे, संतोष गायकवाड, श्रीनाथ पाटील, राहुल कांबळे, विश्वनाथ बोराटे, प्रमोद पाटील, प्रकाश भोसले, सुनील पाटील, आरती पवार आदींसह जिल्हा तालुका कार्यकारिणी सर्व विभागातील पेन्शन शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.